तुम्हाला माहिती आहे, अशा काही बेसिक गोष्टी आहेत, ज्या तुम्ही केल्यात ना मुलांनो, तर मुलींच्या नजरेत तुमची जी रिस्पेक्ट आहे, ती 0 वरून 100 प्लस होऊन जाते. आणि सगळ्याच मुलींच्या नजरेत म्हणजे तुमच्या ओळखीच्या ज्या मुली आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही या गोष्टी केल्यात, तर रिस्पेक्ट 0 वरून 100 होणारच आहे. आणि कदाचित काही मुली तुमच्या यामुळे प्रेमातही पडतील. म्हणजे तुमचं जर का कोणावर तरी क्रश असेल किंवा तुम्ही कोणाला तरी प्रपोज केला असेल, तिचं अजून उत्तर आलेलं नाहीये. सो या गोष्टींनंतर तिचं उत्तरही होकारातच येईल. तुम्हाला जर का आयुष्यात बायको हवी असेल, गर्लफ्रेंड हवी असेल, तर प्लीज हे चांगले प्रकार करा. हं. आणि मी म्हणेल फक्त गर्लफ्रेंड बायकोच नाही, पण सगळ्याच मुलींना हे खूप आवडतं. तुमची बहीण, तुमची आई, मावशी सगळ्यांनाच खूप आनंद होणार आहे जर का तुम्ही हे असं वागलात तर. जसं मी म्हणाले, की तुमचा रिस्पेक्ट वाढणार आहे. सो आज मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. चला सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो? मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. सो इतका हा आपला छान नॅचरल चॅनल आहे. आणि आजचा व्हिडिओ फार, फार, फार महत्त्वाचा आहे. इथे नाही तुम्हाला कोणताही पैसा खर्च करायचा आहे, काहीच नाही. बेसिक गोष्टी करायच्या आहेत. बेसिक गोष्टी. कधी-कधी ना मेल इगो जरा साइडला ठेवला ना, आयुष्य खूप सुंदर होतं हां. हां, आणि इथे गरजही नाहीये. जब आपके साथ आपकी पसंदीदा औरत हो, तर जरासा मेल इगो साइडलाच ठेवलेला बरा. सो फार छान आणि महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघा. सो मुलींच्या नजरेत तुमची रिस्पेक्ट वाढेल. मग ती मैत्रीण असेल, गर्लफ्रेंड असेल, बायको असेल, होणारी बायको असेल, आई कोणीही असेल. सो त्यातली पहिली गोष्ट, आता जेव्हाही तुम्ही कुठेही जाता, मुली खूप सामान कॅरी करतात. त्यांच्या पर्समध्ये सुद्धा ढीगभर गोष्टी असतात. सो अशा वेळी जर का तुम्ही तिला म्हणालात, की "दे तुझी पर्स मी हँडल करतो." मुलींना खूप आनंद होतो. "दे तुझा फोन मी माझ्या खिशात ठेवतो." खूप छान पद्धतीने म्हणालात, की तिला जड होऊ नये किंवा तिला ते सगळं सांभाळत बसू नये, ती एन्जॉय करेल. या इंटेन्शनने जर का तुम्ही असं म्हणालात ना, की "मी सांभाळतो, डोंट वरी, तू एन्जॉय कर. दे तुझा फोन, कशाला उगाचच हातात जड, मी खिशात ठेवतो." मुलींना हे सगळं खूप भारी वाटतं. आणि त्यातल्या त्यात भारी गोष्ट अशी, की हा लाजत नाहीये माझी पर्स कॅरी करायला. हां, आणि लाजूही नये मुलांनो. म्हणजे काय लाजण्यासारखं आहे? मी तर म्हणेल उलट तुमचा जो रिस्पेक्ट आहे तो बाकीच्यांच्या नजरेत सुद्धा वाढणार आहे, की हा किती भारी माणूस आहे. आपल्या मैत्रिणीची, आपल्या गर्लफ्रेंडची, बायकोची पर्स कॅरी करतोय, किती छान. बाकीच्या पण मुली म्हणतील, की शिक याचं काहीतरी त्यांच्या बॉयफ्रेंडला. सो लाजण्यासारखं अजिबात काही नाहीये आणि ही गोष्ट अगदी साधी, सोपी आहे. हे जर का तुम्ही केलत ना, मुलींना खूप भारी वाटणार आहे आणि तुमचा जो रिस्पेक्ट आहे तो असा 1000 पटीने वाढेल. म्हणजे किती शहाणं आहे माझं बाळ असं तुमची आई म्हणेल, बहीण म्हणेल, की माझ्या भावाला बरं आहे ना? ठीक आहे ना? हा असा अचानक इतका चांगला कसा झाला? सो सगळ्याच मुलींना हे खूप भारी वाटतं. खूप म्हणजे खूप भारी वाटतं. आता यात भारी वाटण्यासारखं काय आहे? ते आम्हा मुलींनाच कळेल, की हे किती आहे? याच्यामधून तुमची केअर दिसते. तिला एन्जॉय करता यावा म्हणून तुम्ही तिच्या गोष्टी हँडल करतायत आणि तिला मध्येच गरज पडली तर त्या सगळ्या गोष्टी तिच्यासोबत आहेतच. सो ही एक वेगळीच सुंदर फिलिंग असते. सो इतकं बेसिक काम तुम्हाला करायचं आहे. बऱ्याचदा मुलींच्या बऱ्याचशा ड्रेसेसला तर पॉकेट्सही नसतात. सो अशावेळी मी खिशात ठेवतो फोन. काय मोठी गोष्ट आहे यामध्ये? हे करून बघा, मुलींना आनंदच होईल. बोलण्याची एक पद्धत असते हां पण. छान बोला, प्रेमाने बोला, कम्फर्टेबल बोला. ओके, नंबर 2 नंबर 2 इज मुलींना खूप महत्त्वाचं असतं सेफ फील होणं क्राउडेड प्लेसेसमध्ये. अशा वेळी जर का तुम्ही तिला सेफ फील करून देताय, तर ते खूप छान वाटतं मुलींना, की याला किती काळजी आहे. हा खरंच जेन्युइनली किती छान मुलगा आहे, असं वाटायला लागतं. मग क्राउडेड प्लेसेसमध्ये तिचा हात धरणं असेल, रस्ता क्रॉस करताना म्हणजे हात धरणं असेल, कोणीतरी तिच्याकडे बघतंय असं असेल, तर तिच्या साईडला उभं राहणं असेल. म्हणजे कधी-कधी ना तुमचं अस्तित्व सुद्धा स्ट्राँग फीलिंग देतं, की हा आहे मला सांभाळायला, हा आहे मला वाचवायला काही झालं तरी. सो अशा बेसिक गोष्टी तिच्याशी बोलतं राहणं, जेणेकरून तिचं लक्ष तिकडे जाणार नाही, की कोणीतरी तिच्याकडे बघतंय, कोणीतरी जज करेल तिला, कोणीतरी छेड काढेल वगैरे असलं काही नाही. सो तिच्याशी बोलत राहताय तुम्ही. ह्या बेसिक गोष्टी ना मुली नोटीस करतात आणि त्यामुळे त्या खुश होतात आणि हे खूप भारी वाटतं. म्हणूनच म्हणतीये, की याच्याने तुमचा जो रिस्पेक्ट आहे तो 0 वरून 100 ही जाऊ शकतो आणि ऑलरेडी आहे, तर तो आणखी वाढत जाऊ शकतो. कारण हेच हवं असतं मुलींना आयुष्यामध्ये. तुम्ही कौतुक करण्यापेक्षा मला सेफ फील करून द्या, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि जेव्हा तुम्ही ते सेफ फील करून देत असता, सपोज तुम्ही तिचा हात धरलात, त्या सगळ्या स्पर्शामध्ये
तुम्हाला तुम्ही तिला प्रोटेक्ट करताय हे सगळं आपोआप कळतं. मुलींमध्ये तो एक सिक्स्थ सेन्स असतो. प्रत्येक स्पर्शाचा तिला अर्थ कळतो, की याचा अर्थ काय आहे? या स्पर्शाचा अर्थ काय? सो त्या सगळ्या गोष्टी तिला तिथे जाणवतात. इंटेन्शनली तुम्ही जर का नाही, नाही याच्याने ती माझ्यावर इम्प्रेस होईल म्हणून जर का तुम्ही तिला स्पर्श केला तोही तिला जाणवणार आहे. तेव्हा ती स्वतः अनकम्फर्टेबल होईल. पण जेव्हा तुम्हाला खरंच प्रोटेक्ट करायचं असतं, त्या स्पर्शातून ते जाणवतं. आता तुम्ही म्हणाल, की असं कसं? तर ते जाणवतं. म्हणजे मला असं वाटेल, की कधी-कधी तुम्हालाही जाणवेल जर का तुम्हाला एखाद्या परपुरुषाने विचित्र पद्धतीने हात लावला तर. मुलीने लावला तर काय मला माहीत नाही. पण मुलाने लावला जर का अशा पद्धतीने हात, तर तुम्हालाही ते थोडंसं अनकम्फर्टेबल वाटू शकतं. सो हे असं आहे. सो त्यामुळे सेफ फील करून देणं कोणत्याही स्त्रीला फार, फार, फार महत्त्वाचं असतं. है ना? सो प्लीज सेफ फील करून द्या. कुठेतरी तुम्ही म्हणालात, की "तू थांब इथे, मी आलो" आणि तिला सोडून गेलात तुम्ही क्राउडेड प्लेसमध्ये. तसं नका करू, है ना? तिच्यासोबत राहा. म्हणजे प्रत्येक मुलगी स्ट्राँग असते, इंडिपेंडंट असते माहिती आहे, पण तुम्ही तिच्यासोबत आहात. सो त्या दिवसाची ती जबाबदारी आहे. तुम्ही कुठेही तिला बाहेर घेऊन गेलात, तर ती जबाबदारी आहे तेवढ्यापुरती तुमची, है ना? सो मुलींना मस्क्युलर मुलं आवडतात, पण इमोशनली अवेलेबल असणारी माणसं आवडतात. सो या गोष्टीचा विचार करा. नंबर 3 इज की हे थोडंसं तुम्ही म्हणू शकता हे जरा अति झालं, पण खरंच मुलींना आनंद होतो या गोष्टीमुळे. सपोज थंडी आहे आणि अशा वेळी तुम्ही तुमची हुडी किंवा तुमचं जॅकेट तिला दिलंय, की "हे घे." भलेही तुम्ही थंडीने कडकडून असे मराल, पण तुम्ही तरी ऑफर करताय. ऑफर करणं ही गोष्ट मुलींना खूप आवडते. ती लगेच घेणार नाहीये. बरं तुम्ही फोर्स केला तर घेईल, पण तुम्ही तुम्ही जी काळजी दाखवताय, की तुला थंडी वाजू नये म्हणून तू हे जॅकेट घे, ही भावनाच किती जास्त स्पेशल आहे. याच्यामध्ये किती केअर, काळजी दिसते. सो मुलींना हे खूप भारी वाटतं. छत्री तिला देणं, तुम्ही जरी भिजलात तरी किंवा एकाच छत्रीमधून जाणं, या बेसिक गोष्टी मुलींना खूप आवडतात. तुम्ही अनेक फिल्म्समध्ये पाहिलं असेल, की हिरो जॅकेट काढून तिला देतो. कदाचित मुली हे सगळं आम्ही पाहून मोठ्या झालो आहोत. त्याच्यापेक्षाही त्याच्यामध्ये जी केअर दिसते ना, ती प्रेमाची जी ऊब असते ना जॅकेट घातल्यावर, ती खूप जास्त स्पेशल असते, छान असते. सो त्यामुळे जर का तुम्ही हे कराल, तर मुलींना खूप जास्त आनंद होणार आहे. हे झालं थंडीच्या दिवसांमध्ये, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये छत्री, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही कुठे आहात, तिची काळजी आहे म्हणून काहीतरी थंड तिला प्यायला देताय किंवा तिच्यासाठी पुन्हा छत्री ॲडजस्ट करताय, ऊन लागू नये म्हणून जरा काळजी घेताय. दिला जाता है आप पे. सो अशा सगळ्या छान गोष्टींनंतर एखादी मुलगी तुम्हाला का नाही म्हणेल? ऑलरेडी तिच्या आयुष्यात कोणीतरी असेल तरच नाही म्हणेल. अदरवाईज नाही म्हणणारच नाही ती. कारण ह्याच तर गोष्टी मुलींना आयुष्यभर हव्या असतात, की कोई उनसे उनसे ज़्यादा प्यार करे. सो या बेसिक गोष्टीमधून तुमचं प्रेम कळत असतं. इथे फिजिकल टच, इंटिमेसी या सगळ्या गोष्टींची गरज नसते. इथे असते काळजी. काळजी म्हणजेच की केअर जर का त्या मुलामध्ये असेल, तो इमोशनली अवेलेबल असेल, तर मुलींना अशी मुलं खूप आवडतात. इमोशनली अवेलेबल असणारे. म्हणजे जाऊ दे ना, मला थंडी वाजतीये, मी कशाला माझी जॅकेट देऊ? हे चुकीचं झालं. म्हणजे तुम्हाला तुमच्या पसंतीदा औरतची काहीच काळजी नाहीये, उडत गेली ती, असं नाही. जिथे-जिथे तुम्ही असं वागता त्या मुलींना कळतं, की भाई ह्याचं स्वतःवर जास्त प्रेम आहे, माझ्यावर काय प्रेम करणार आहे? मग तिला कळत नाही का कॅरी करायला? असं नसतं. दरवेळी असं बोलून नाही चालणार आहे. आणि पुन्हा एकदा एक गोष्ट सांगते, की कोणतीही स्त्री, मुलगी तिला ना उपमा दिली आहे नाजूक फुलासारखी, बरोबर? ही उपमा दिलेली आहे आणि त्या फुलाला तुम्हाला जपायचंय. त्याला खुश ठेवायचंय. त्याला कोमेजून नाही द्यायचं. सो त्यामुळे प्रत्येक स्त्री अशी छान असते, स्पेशल असते, सुंदर असते. त्या सुंदर फुलाला तुम्हाला कायमच जपायचंय. मग तुमचं काय? मुलीसुद्धा एफर्ट्स घेतात, पण आजचा व्हिडिओ त्या विषयावर नाहीये. त्या विषयावर मी नाही बोलणार आहे. पण आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा. तुमच्याही, माझ्याही. आय लव्ह यू. बाय.